श्री स्वामी समर्थ. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी अडचणी अडथळे येतच असतात. मानसिक अशांती असते किंवा कामात अडथळे येतात. अशा वेळी आपल्याला गरज असते ती फक्त एका दैवी शक्तीच्या आधाराची. तर श्री दुर्गा सप्तशती सेवा याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. घरातील नकारात्मकता दूर करून सुखशांती मिळवण्यासाठी ही सेवा कशी करावी याचा आज आपण शास्त्रोक्त नियम काय आहे हे आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. तर दुर्गा सप्तशती हा केवळ ग्रंथ नाही आहे, तर तो 700 मंत्रांचं एक महाकवच आहे. मार्कंडेय पुराणातील हा अंश देवीचं महात्म्य सांगतो. आता यामध्ये तुम्हाला आर्थिक अडचणी म्हणजे कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी, आरोग्य, दीर्घ आजारातून बाहेर पडण्यासाठी, घरातील कलह, कुटुंबात प्रेम आणि शांतता टिकवण्यासाठी ही सेवा अत्यंत प्रभावी आहे. पूजेची तयारी तुम्हाला करायची आहे. कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी ही पूजा तुम्ही सुरू करू शकता. एक स्वच्छ चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे, त्यावरती तुम्हाला लाल वस्त्र टाकायचं आहे. दुर्गादेवीचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची आहे. गाईच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा तुपाचा तुम्हाला अखंड दिवा लावायचा आहे. कलश स्थापना करायची आहे आणि श्री दुर्गा सप्तशतीचे पुस्तक तुम्हाला पाहिजे. गीता प्रेस गोरखपूरचे पुस्तक सर्वोत्तम आहे. पठणाचा शास्त्रोक्त क्रम जो आहे तो मी तुम्हाला सांगते. सप्तशती वाचण्याची एक ठराविक पद्धत असते. नुसतं अध्याय वाचण्यापूर्वी काही गोष्टी करणं हेही अनिवार्य असतं. संकल्प करायचा आहे तुम्हाला. तुमचा जोही काही संकल्प असेल, जेही काही तुमच्या देवीला मागणं असेल, त्यासाठी हातात अक्षता घ्या. त्याच्यावरती पाणी घेऊन आपलं नाव सांगायचं आहे आणि तुमचं जे काही उद्देश आहे ते बोलून संकल्प सोडायचा आहे. हा मंत्र 7 वेळा म्हणायचा. आता कोणता मंत्र? शापोद्धार मंत्र. हा तुम्हाला 7 वेळा म्हणायचा आहे, जेणेकरून मंत्रामधील शक्ती जागृत होईल. कवच, अर्गला आणि किलक हे 3 पाठ वाचल्याशिवाय मुख्य अध्यायांना सुरुवात करू नका. हे तुमच्या शरीराचे आणि मनाचे रक्षण करतात. मुख्य अध्याय 13 आहेत. तुमच्या वेळेनुसार तुम्ही रोज 1 किंवा 3 किंवा 13 अध्यायही वाचू शकता. सेवा करत असताना काही नियम पाळणं गरजेचं आहे. तर वाचन करताना शरीर आणि मन शुद्ध ठेवायचं आहे. वाचताना थेट जमिनीवरती बसायचं नाही. लोकरीचं किंवा कुशासन वापरायचे. सेवेच्या काळात घरात मांसाहार किंवा तामसी भोजन टाळायचं आहे. शक्यतो रोज एकाच वेळी पठण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ब्रह्ममुहूर्तावर कराल तर अगदी उत्तम, कारण त्यावेळी ब्रह्मांडामध्ये अत्यंत पवित्र शक्ती जी असते ती जागृत असते आणि त्याचं जे फळ आहे ते तुम्हाला दुपटीने मिळत असतं. सर्वात महत्त्वाचं असतं तुमचा भाव. जर तुमची श्रद्धा प्रबळ असेल तर देवी आई तुमचे सर्व दुःख दूर नक्कीच करेल. वाचन पूर्ण झाल्यावरती देवीची आरती करा आणि क्षमा प्रार्थना नक्की मागा, जेणेकरून कळत नकळत झालेल्या चुकांची माफी मिळेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जय माता दी लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.